हॅलो माय डिवाइन सोल्स, तर आज आहे आमच्याकडे चक्रपूजा. तर मस्त प्रिपरेशन चाललं आहे. चला तर मग जाऊया. तर इन फाइल आय प्लेड विथ द बेबी गर्ल. तर बेसिकली ही 1 वर्षानंतर येते. तर हे प्रत्येक नातेवाईकांच्या घरी होत असतं आणि फक्त नातेवाईक इथं जमतात आणि मस्त ही प्रिपरेशन जी असते किंवा चक्रपूजा जी असते इथं एकत्र जमून मस्त सगळी पूजा सेलिब्रेट करतात. सो ऑल रिलेटिव्स केम आणि मस्त सगळ्यांनी त्यांची कामं वाटून घेतलं आहे आणि त्यांची मस्त प्रिपरेशन करत आहे. तर मेन फाईल इकडे मस्त रांगोळी काढणं चालू आहे. तर रांगोळीही काढूया आपण मस्त. तर आमच्याकडे 2 छोटे लहान व्यवस्थित ठेवून द्या. त्याच्यामुळे त्यांना एक छान काम दिलेलं आहे. तर यांना मी मस्त चप्पलचं काम लावलेलं आहे. काहीतरी कामं करा असं. आणि त्याच्या पॅकेट इथं हा इथं जा. इथं स्वयंपाक चालू आहे. हे खेळता आहे. ही लाडू आली. बेसिकली ही पूजा संध्याकाळी असते आणि रांगोळी काढून छान झालेली आहे आपली. तर चला आपण बघूया आपली जी चक्रपूजा असते ते कसं असतं आणि ते कसं ड्रॉ करतात. तर चला रेडी होऊया मग आपण आता. तर याला म्हणतात चक्रपूजा. तर अशी ही पूजा असते आणि सगळे जे तुमचे रिलेटिव्ह असतात ते एकत्र येतात. आरती म्हणतात. जी तुमची कुल स्वामिनी असते, जी कुळदेवता असते, तर हे रिच्युअल आपण त्यांना डेडिकेटेड केलेलं आहे. सगळी तयारी झाली आहे आणि 7ही वाजले आहे. तर आता मस्त आरतीचा टाईम झालेला आहे. तर आपण मस्त ही पूजा सेलिब्रेट करूया सगळ्यांसोबत. आणि हो, इथलंच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एक छोटी लहान कन्या जी असते ॲज अ कुवारिका म्हणून आपण तिला बसवतो. एक देवीचं रूप मानलं जातं. तर आपण हे त्यांना डेडिकेटेड करतो. इन शॉर्ट आपण त्यांना वर्शिप करतो. इथं ना ज्योत लावणं चालू आहे. तर त्याची एक वेगळी काइंड ऑफ प्रोसेस असते. एक खूप छान असं रिच्युअल असतं हे, जे की प्रत्येक फॅमिलीमध्ये होतं.
अशा प्रकारे चक्रपूजाची पूजा झाल्यानंतर ना आरती वगैरे झाली. मग सगळ्या जणांनी छान पूजा केली आणि एव्हरीबडी गेटिंग द ब्लेसिंग्स ऑफ डिवाइन.
तर छान प्रकारे बाहेर पंगतही सुरू झालेली होती केव्हाची. आणि इकडे पूजा. गाइस ये रिकामे बेटे यू आर ट्राइंग टू माय कॉफी बट यू मला जमत नाही आहे. ही आले निकिता जमता मला नाही जमलं. सांग यू स्पिरिच्युअल जायू दूर दूरून पूजा केली आहे बाईनं. मग कॉलनीतल्या महिन्या तिघं बेस्ट फ्रेंड आहेत ह्या. तिघं बेस्ट फ्रेंड आहे. उभं राहा. तर अशा प्रकारे आमच्याकडे सगळ्या पूजा आहे आज. ते सगळे रिलेटिव्ह आणि शी इज माय कझन आहे. प्रकारे मस्त पूर्ण जेवण वगैरे झालं. थोडं कार्यक्रम आमचा आटोपण्यात झाला होता. मग रात्री ना डान्सचा मूड झाला सगळ्यांचा. सगळ्यांनी मस्त डान्सची मजा घेतली. तो नाचायला जात आहे. नाचतो तुला व्हिडिओ बनवतो मी. नाच जरा जोर से नाचो गाइस. असंही यांचं खूप कंटिन्यू नाचणं चालू होतं. मस्त एन्जॉय केला. छान सेलिब्रेशन झालं. अशा रीतीने मस्त आज आमचा हा प्रोग्राम चालला आहे नाचायचा. त्याची मजा घेणं चालू होतं. बाय द वे अर्ली द नेक्स्ट मॉर्निंगला काय होतं माहिती का, सकाळी लवकर उठावं लागतं आणि त्यानंतर ही जी पूजा असते ती सगळं आवरायला लागते. आणि जे तांदूळ असतात ना ते आपल्या केसांनी ते गॅदर करतात. यू कॅन सी हिअर एक वेगळं रिच्युअल आहे. आणि हे त्याच्यानंतर ना आज प्रसाद हे जे असतं ते फक्त रिलेटिव्स खातात. आणि आता याच्याने ना राईस बनवलं आणि त्याला मोगरा म्हणतात. हे ना गॅदर केल्यानंतर ना खूप क्लीन केलं जातं. क्लीन केल्यानंतरच त्याचं कूक होतं. आणि आज प्रसाद म्हणून ते सगळे रिलेटिव्स येतात आणि मस्त जे काही पूजा केलेली आहे ते पूर्ण सामग्री असते. आणि मग ते एकत्र येतात आणि मस्त जेवतात. तर हे सर्व 4 वाजेचे उठलेलं आहे. 5ला उठलेली कारण की मला ते पूजा बघायची होती कसं हे करतात ते. तर या फर्स्ट टाईम मी हे सगळं बघितलं आहे माझ्या डोळ्यांनी. तर असं असते ही पूजा. तर हा चालू आहे जेवणाचा प्रोग्राम. मस्त जे पण काही पूजेच्या सामग्रीमध्ये ठेवलं होतं फ्रूट्स किंवा जेही काही ठेवलेलं होतं पदार्थ ते सगळं इथं सर्व केलं जातं. आणि मग सगळे एकत्र येऊन आनंद घेतात. आहे ना किती छान रिच्युअल. मीन्स याच्यामुळेच मला असं वाटतं की हे युनियन होतं फॅमिलीचं. असं कधी आपण एकत्र येत नाही. तर अशा निमित्तानं प्रोग्रामच्या निमित्ताने येतो आणि वी आर फ्रेशिंग देन. तर
अशा प्रकारे हा आमचा सुंदर असा प्रोग्राम झाला आहे. याला म्हणतात चक्रपूजा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कसा वाटला सांगा आणि तुम्ही करतात का तुमच्याकडं? जस्ट लेट मी नो. थँक्यू अँड लॉट्स लव.